विरार एमबी इस्टेट परिसरामध्ये आता गुडघाभर पाणी साचलेले नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे आता या ठिकाणी प्रभावित झाले। सोसायटीमधल्या तळमजल्यावरच्या घरांमध्ये आता पाणी साचले आणि नागरिकांसह इथल्या दुकानदारांचे सुद्धा मोठे हाल होतात। आपण एका घरामधली ही दृश्य पाहतोय। एक वृद्ध दाम्पत्य आहे आणि पाणी त्यांच्या संपूर्ण घरामध्ये साचलेलं आहे। बिल्डिंगच्या आतमध्ये पाणी शिरल्याची ही दृश्य पाहायला मिळत आहेत। दुकानदारांचे हाल होतात। काय नेमकी इथली सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। मी सध्या विरार पश्चिमेच्या रश्मीनगर परिसरात आहे। या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। इथली मीटर बॉक्सची परिस्थिती बघा, अक्षरशः पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्यातच हे मीटर बॉक्स आहे। संपूर्ण लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। ते आपण बघतोय जवळपास घरामध्ये संपूर्ण पाणी आहे। घरात वयोवृद्ध माणसं राहतात। या पाण्यातच त्यांना दिवस काढावे लागतात। काका काय सांगाल, किती वर्षाचे आहात तुम्ही? 76। किती वर्ष हे पाणी बघताय? 5 वर्ष झाली। प्रत्येक वर्षी 4-5 महिने 4-5 वेळा येतं पाणी। नागरिक आहेत ते बऱ्याच वर्षांपासून हैराण झालेले आहेत। ही परिस्थिती काही बदलायचं नाव घेत नाहीये किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील ते या नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत। त्यामुळे नागरिकांच्या संतापभर पडलेली पाहायला मिळते। आता या पाण्याचा निचरा झाल्यानंतरच इथल्या नागरिकांचं जीवन जे आहे ते आता पूर्वपदावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन महेश सोबत प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार।